हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मी कोमल गळवे स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोमल्स युनिक लाईफ. तर ना ह्या चॅनलवर मी डेली नाही तर पण 8 दिवसातून एकदा का होईना व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन, कारण हा पण चॅनल मला चालू ठेवायचा आहे. ह्याच्या व्यतिरिक्तही माझे अजून चॅनल आहेत आणि ते दोन्हीही मोनोटाईज आहेत. शिवाय त्याच्यावर मी रेग्युलर कामसुद्धा करते. तुम्ही पाहिले असतील, नसतील पाहिले तर मी कम्युनिटीला त्या चॅनलची लिंक देते किंवा मला कमेंट करा, मी तिथे तुम्हाला लिंक देईन. सो आजचा विषय आहे ते तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजलं असेल कशाच्या रिलेटेड आहे. तर सोशल मीडिया साठी मी थोडंसं काही तर बोलते की सोशल मीडिया हे आपल्याला ना चांगलं शिकण्यासाठी असतं. सो आपण त्यातून चांगलंच शिकायचं असतं. अशा बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावर आता दाखवतात जे की आपण बघायला नाही पाहिजे आणि सोशल मीडियावर असे व्हिडिओज कोणी टाकायलाही नाही पाहिजे. पण काय करणार, कोणी ऐकत नसतं, ज्याची त्याची इच्छा. सो पण मी माझ्या चॅनलवरती ना नेहमी चांगले कंटेंट, आता मी स्वतः टाकते म्हणल्यावर मी स्वतः चांगलं म्हणेन असं, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी चांगलं म्हणलं पाहिजे हे तर महत्त्वाचं आहे. पण मी कधीच ना असे चुकीचे व्हिडिओ टाकले नाही, इतकं म्हणेन. चांगलं तर म्हणणार नाही, कारण स्वतःची तारीफ स्वतः करू नये. पण मी चुकीचे व्हिडिओ टाकले नाहीत कधी. जे काही व्हिडिओ टाकले असतील ते बरोबर टाकण्याचाच प्रयत्न करत असते. व्हिडिओमधून कधी चुकीचा संदेश मिळावा असंही मी कधी अपलोड करत नसते किंवा अश्लील प्रकारचे व्हिडिओ टाकत नाही. माझ्या चॅनलचे कॅटेगरी जी आहे एका चॅनलची ती आहे कॉमेडी आणि इमोशनल व्लॉग कॅटेगरी आहे, आणि दुसरा एक चॅनल आहे ते तर डेली लाईफचा आहे. सो मी माझ्या लाईफमध्ये काय काय घडत असतं तेच तिथे शॉर्टमध्ये दाखवत असते, मिनी ब्लॉगमध्ये. आणि एकीकडे मी सांगितलं कॅप्शनवाले कॉमेडी आणि इमोशनल व्हिडिओ असतात. सो मी असं अश्लील पद्धतीचे व्हिडिओ कधी टाकत नाही. कसेही डान्स वगैरे किंवा कमी कपडे घातलेले कधीच नाही. आता मी साडी घालत नाही, मान्य आहे मला, पण माझे जे ड्रेस असतात ना ते पूर्ण अंग झाकेल असेच असतात. कधीच मी अश्लील पद्धतीचे कपडे घातले नाहीत आणि मी घालणार नाही, कारण स्त्रीचं सौंदर्य ना हे संस्कारात असतं आणि ते जितकं आपण संस्कार जपूल ना तितकं ते सौंदर्य खुलून दिसतं. असं नाही की आपण आपल्या अंगाचं प्रदर्शन केल्यानंतरच स्त्री सुंदर असते, हा खूप मोठा गैरसमज आहे. पण सध्या सोशल मीडियावर हेच भरपूर चालत आहे. असं तर आपल्याला काय करायचं आहे, आपण नेहमी चांगलंच घ्यायचं. आपण ज्या वाईट गोष्टी आहेत त्याच्याकडे बघायचं नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. सो मी इथे कुणालाही म्हणजे टॅग करत नाही की असं तसं. मला फक्त इतकंच सांगायचं होतं की मी माझ्या व्हिडिओतून काहीतरी चांगलं शिकावं हेच सांगत असते. जरी तुम्हाला माझ्या व्हिडिओतून कधी काही चुकीचा संदेश भेटत असेल तर तुम्ही निश्चितपणे मला कॉमेंटमध्ये कमेंट करत जा, कारण त्यासाठी तर मी कमेंट बॉक्स ऑन ठेवत असते की माझ्या काही चुक्या होत असतील किंवा तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटत असतं हे तुम्ही सांगावं. सो मी कधीच कमेंट बॉक्स ऑफ ठेवत नाही, ऑलवेज माझा कमेंट बॉक्स ऑन असतो. सो आता तुम्ही म्हणाल इतकं वातावरण शांत कसं आहे, तर मी तुम्हाला दाखवते. माझी दोन्हीसुद्धा मुलं झोपलेत. हे बघा, तिकडे काय आणि तिकडे आहे. तर असे लॉंग व्हिडिओ जेव्हा मला बनवायचे असतात ना तेव्हा मुलं खूप म्हणजे दंगामस्ती करतात आणि त्या आवाजाने मी कॅमेऱ्यात काय बोलते ते क्लिअर तुम्हाला ऐकू येत नसतं. म्हणून मुलं कधी तर दुपारची अशी झोपली तर मी व्हिडिओ बनवत असते. आणि हा भाग ना खूप दुर्मिळ आहे, म्हणजे माझी दोन्ही मुलं एकत्र झोपणं म्हणजे खूप कठीण आहे. आज 8 दिवसातून एकदा ते दोघं सोबत झोपलेत, कारण मोठा मुलगा जो आहे ना प्रिन्स, तो कधीच म्हणजे झोपत नाही दुपारचं बरं का. पण आज झोपलाय कारण सकाळी तो लवकर उठला होता, त्यामुळे तो आता झोपलाय. तर राहिला प्रश्न बारक्याचा, तर तो कधी कधी झोपतो आणि कधी कधी तोही झोपत नाही. सो खूप कठीण होऊन जातं बरं का 2 मुलाची आई म्हणून मला वेळ काढणं, व्हिडिओ वगैरे बनवणं. तरीसुद्धा मी त्यातून वेळ काढून हे करत असते. बरेच जण मला म्हणत असतात की 2 मुलं बघून घरचं करत तू कसे काय चॅनल्स हँडल करते, आणि शिवाय 2 नाही तर 3 चॅनल आहेत, शिवाय इंस्टाग्रामसुद्धा आहे, कसं सगळ्या हँडल करते. तर हे माझ्यासाठी खरंच खूप कठीण आहे. आणि म्हणजे इंटरेस्ट असेल ना तर माणसं काहीही करू शकतात. हे एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगेन, कारण मला खूप म्हणजे खूप आवड आहे व्लॉगिंग करायची. सो मी सुरुवातीला चॅनल तर त्यासाठी तर काढला होता की मी माझं डेली लाईफ दाखवेन वगैरे. सो आवड असेल तर सवड होते, ती म्हण आहे ना ती खरीच आहे बरं का. सो मी ना स्वतःचं सांगाल तर झोपसुद्धा माझी पूर्ण म्हणजे खूप कमी आहे, कारण ना रात्री मला झोपायला खूप उशीर होतो, कारण घरातली सगळी कामं, साफसफाई, किचनची सगळी स्वच्छता, भांडी, फरशी सगळं रात्रीचं करते मी, जेणेकरून सकाळी धावपळ होऊ नये, कारण ह्यांना सकाळी लवकर जायचं असतं ना. सो सगळं आवरून
त्यामुळे आणि रात्रीचं सगळं आवरून व्हिडिओची एडिटिंग करून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी टाईम टू टाईम मी अपलोड करत असते. आणि मग बाकीचं घरचं मुलं वगैरे हे आहेत, तर मॅनेज करायचं असेल ना, तर त्याचे जे टाईम टेबल असतं ना, ते आपल्याला आदल्या दिवशी सगळं हे करायचं असतं, सगळं म्हणजे बनवून घ्यायचं असतं. आणि मी तसंच करते बरं का. प्रत्येक दिवसाला कोणते व्हिडिओ अपलोड करायचे हे आदल्या दिवशीच मी एडिट करून माझ्या गॅलरीत ठेवत असते. सो अशा पद्धतीचं असतं. तर सध्या ना एक व्हिडिओ मी पाहिला होता व्हायरल झालेला, की एक आई ना रीलच्या नादात आपल्या बाळाला उचलून ना बाजूला टाकलं, का तर ती व्हिडिओ बनवत असताना बाळ मध्ये आलं होतं. तर साधारण 1.5 ते 2 वर्षाचं बाळ असेल, तर ती डान्स करत होती आणि बाळ मध्ये मध्ये करत होतं म्हणून अक्षरशः तिने उचललं आणि बाळाला म्हणजे टाकून दिलं असं. सो ते बाळ रडत होतं तरी ती सुद्धा तिने लक्ष दिलं नाही. तर असं कसं, म्हणजे एक आई असून सुद्धा असं कसं करू शकते. तर सोशल मीडियामुळे ना खरंच नातीगोतीसुद्धा काही माणसांना कळत नाही. तर इतकं सुद्धा त्याच्या आहारी जाऊ नका. तुम्ही रील्स बनवा, पण आपल्या मुलांना पण अगोदर बघा, लक्ष द्या. राहिला प्रश्न माझा, तर तुम्ही पाहिलेच असतील माझे जे डेली व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये माझी मुलं दिसत असतात. मग मला उलट भारी वाटतं की माझ्या व्हिडिओमध्ये माझी मुलं दिसत आहेत. मी कधीच त्यांना ओरडत नाही की व्हिडिओच्या मध्ये येऊ नका किंवा का आला म्हणून, कारण मला भारी वाटतं माझी मुलं जगाला दाखवायला. असं लाज वाटत नाही माझ्या मुलांची, मला उलट कौतुक वाटतं. सो काही जण असे करतात सुद्धा, कारण आपण हे जे काही करतोय ते आपल्या मुलांसाठी करतोय. तर मग त्यांनाच आपण असं निराश करून कसं चालेल, म्हणून तर आपण त्यांना असं केलं नाही पाहिजे. कारण आई वडील कोणतीही गोष्ट करायची ठरवतात ते आपल्या मुलांसाठीच. तर इतकंच मला सांगायचं आहे की माझं कसं होतं, तर मी कसं दोन्ही मुलांना काळजी घेत हँडल करत सोशल मीडियावर काम करते. कारण माझी पहिल्यापासून स्वप्न आहे स्वतःचं काहीतरी करायचं. म्हणजे चूल आणि मूल म्हणून मला ही जी ओळख आहे ना, स्त्रीची चूल आणि मूल, ह्याच्या व्यतिरिक्त काहीतरी करायचं आहे. म्हणून मी छोटासा हे प्रयत्न करते की सोशल मीडियावर माझा डेली लाईफ दाखवत असते. सो थोडंफार मला यश भेटलेलंच आहे. तुम्ही पाहिलं असेल की मला सिल्वर प्ले बटनसुद्धा भेटलेलं आहे दुसऱ्या चॅनलवर. सो ह्या चॅनलवर पण लवकर भेटू द्या. त्यासाठी तुमचा असाच सपोर्ट राहू द्या. आणि एवढाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर नक्की विचारा. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, हॅप्पी राहा, बाय.